पोटाला थंडावा देणारा हा रोज एक फक्त लाडू खा आणि हाडांचे दुखणे, पोटाचे आजार, अशक्तपणा, रक्तदाब, मधुमेह दूर पळवा। आज आपण खूपच पौष्टिक असे लाडू बनवतोय। या लाडवामुळे तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर ते वजन सुद्धा कमी होईल, अपचनाचा त्रास असेल तर तो कमी होईल, पोटाचे आजार कमी होतील, अशक्तपणा कमी होईल, कारण हे पोटाला थंडावा देणारे सुद्धा लाडू आहेत। चला तर करायला घेऊयात। आता हे लाडू बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी दलिया घेतलेला आहे। तुम्हाला दलिया माहितीच आहे, लहान मुलांना सुद्धा आपण हा दलिया खायला देतो। खूपच पौष्टिक आहे। दलिया म्हणजे गव्हाचाच एक भाग आहे। यालाच गव्हाचा भरडा सुद्धा म्हणतात। गहू अजिबात न दळता फक्त जाडसर हा कुटून घेतला जातो। यामध्ये गव्हाचा कोंडा आणि पोषक तत्व यामुळे टिकून राहतात। यासाठीच तो दलिया सुद्धा आपल्याला शरीरासाठी खाण्यासाठी फायदेशीर आहे। यानंतर इथे सारख्याच वाटीने मी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे। दलिया आणि मुगाची डाळ पचायला हलकी असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये ही खाल्लीच पाहिजे। आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची। मी दलिया आणि मुगाची डाळ धुवून घेतलेली आहे। यानंतर इथे मी एक भांडं ठेवलंय, यावर अशी ही चाळणी ठेवायची आणि ही डाळ आणि धुवून घेतलेला दलिया असा पसरवून ठेवायचा आहे, म्हणजे यामध्ये काही पाणी राहिलं असेल तर ते खाली भांड्यामध्ये निथळून जाईल। 5 मिनिटं मी असंच ठेवलेलं आहे। 5 मिनिटानंतर पाहूया, हे बघा खाली पाणी राहिलेलं आहे। यानंतर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। यामध्ये हा दलिया धुतलेला आणि मुगाची डाळ घालायची आहे। अजिबात तूप वगैरे काही घालायची गरज नाही। एकदम स्लो फ्लेमवर आपल्याला हे दोन्ही पदार्थ चांगले भाजून घ्यायचे, एकसारखं मिक्स करत राहायचं आहे। मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहताय हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। 4 ते 5 मिनिटं लागलेली आहे मला हे दलिया आणि डाळ भाजायला। पाहू शकता एकदम मोकळे असे सुटसुटीत झालेले आहेत। या पद्धतीने भाजून घ्यायचं म्हणजे यामधला कच्चेपणा पण निघून जातो आणि पाणी काही असेल यामध्ये राहिले तर ते राहत नाही। पाहू शकता एकदम मोकळं सुटसुटीत असं भाजून झालेलं आहे। आता हे काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया। यानंतर इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे। यामध्ये 1 चमचा तूप घालायचं, तूप पसरवून घ्यायचं। यानंतर यामध्ये आपण सुकामेवा घालणार आहे, तुमच्याकडे जो असेल तो घालू शकता। मी इथे 3-4 बदाम, 3-4 काजू आणि इथे अक्रोड घेतलेले आहेत। हे थोडेसे हलके स्लो फ्लेमवर परतून घ्यायचे, कारण आपण आणून ठेवतो तर यामध्ये कधी मॉइश्चर येतं, एकदम नरम पडतात, यासाठीच आपल्याला हे असं परतून घ्यायचं 1-2 मिनिटं फक्त। यानंतर इथे मी भोपळ्याच्या बिया, कळिंगडच्या बिया आणि सूर्यफुलाच्या बिया, थोडेसे पिस्तासुद्धा घेतलेले आहेत। हे सुद्धा 1-2 मिनिटं फक्त आपल्याला परतून घ्यायचं आहे तुपावर। हे बघा, आता हे काढून घेऊया। यानंतर यामध्ये थोडंसं तूप आहेच, आपल्याला तूप घालायची गरज नाही। इथे मी काळे मनुके आणि साधे मनुके असतात जे आपण खिरीसाठी नेहमी वापरत असतो ते घेतलेले आहेत। ते सुद्धा 1-2-3 मिनिटं परतून घ्यायचे आहेत, थोडेसे फुलेपर्यंत। 1-2-3 मिनिटं छान असे स्लो फ्लेमवरच परतून घेतलेले आहेत। आता हे सुद्धा आपण काढून घेऊया। मंडळी, उन्हाळ्यासाठी अशी पौष्टिक लाडवाची बरीच रेसिपी मी अपलोड केली आहे, ती सुद्धा एकदा नक्की पहा। सगळ्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। यानंतर अर्धी वाटी मी किसलेलं सुकं खोबरं घेतलं आहे। हे मार्केटमध्ये जे डेसिकेटेड कोकोनट मिळतं ना रेडीमेड, ते घेतलेलं आहे। तुमच्याकडे खोबऱ्याची सुकी वाटी असेल ती किसून घेऊ शकता। आता याचा रंग बदलेपर्यंत, थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत आणि यामधला कच्चेपणा जाईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आणि काढून घ्यायचं। यानंतर हे बघा, डाळ आणि दलिया पूर्णपणे मी असा थंड करून घेतलाय। पाहू शकता मस्त असं सुटसुटीत झालंय, रंगसुद्धा मस्त आलेला आहे। आता मिक्सरचं भांडं घेतलंय, यामध्ये हे घालायचं आहे आणि झाकण लावून आपल्याला चालू बंद करून 4 ते 5 वेळा फिरवून घ्यायचं आहे, कारण दलिया आहे, दलिया बारीक लवकर होत नाही। मिक्सर गरम होतो, यासाठी थोडा वेळ थांबून आपल्याला वाटून घ्यायचं आहे बारीक। हे बघा, दलिया जाडाच आहे, थोडासा बारीक झालेला नाही। आता यातच भाजून ठेवलेलं खोबरं घालायचं आहे। यानंतर सुकामेवा आहे तो भाजून ठेवलेला, तो घालायचा आहे यामध्येच। आता लाडवाला छान अशी चव येण्यासाठी 1 चमचा वेलची पावडर घालते। तुमच्याकडे वेलची असेल तर ती घातली तरी सुद्धा चालेल। झाकण लावूया आणि परत एकदा 1-2 वेळा फक्त मिक्सरला फिरवून घेऊया। हे बघा, मिक्सरला असं फिरवून घेतलेलं आहे। यानंतर इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे। यामध्ये घालूया 1 मोठा चमचा तूप।
तूप घातल्यानंतर यामध्ये घालायचे आपल्याला सारख्याच वाटीने दलिया ज्या वाटीने घेतलाय ना त्याच वाटीने मी 1 वाटी चिरून घेतलेला गूळ घेतलाय. 1-2 चमचे फक्त पाणी घालायचं आहे. आपल्याला याचा पाक नाही करायचा, यासाठी 1-2 चमचे मी पाणी घातलं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे आणि गूळ वितळेपर्यंत आपल्याला फक्त याची वाट बघायची आहे. याचा अजिबात एकतारी पाक करायचा नाही. मिक्स करत राहायचं आहे. हे बघा, गॅसची फ्लेम मी इथे फास्ट केली आहे. याला एक चांगली उकळी काढून घेऊया. चांगली अशी एक उकळी आलेली आहे. परत एकदा मिक्स करून घेऊया. गुळाचे खडे असतील तर ते असे मोडून काढायचे. यासाठीच गूळ घेताना चिरून घ्यायचा, म्हणजे तो पटकन वितळला जातो. छान अशी याला उकळी आलेली आहे, पाहू शकता. गुळाचं पाणी होईपर्यंतच आपल्याला वाट बघायची आहे, याचा पाक करायचा नाही. यानंतर आपण जी पावडर बनवून ठेवली होती ती सगळी पावडर यामध्ये घालायची आहे. लगेचच आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम स्लोच ठेवलेली आहे. स्लो फ्लेमवर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे गूळ आणि ही पावडर आहे ती सगळी एकजीव होईल. शिवाय दलिया यामुळे सुद्धा कच्चा राहणार नाही. दलिया शिजायला थोडा वेळ लागतो, यासाठीच व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकता गूळ चांगलं यामध्ये मिक्स झालेलं आहे. आता असं मिक्स करून पसरवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला 2-3 मिनटं याला चांगली वाफ काढून घ्यायची आहे. त्यामध्ये मध्ये 1-2 वेळा तुम्ही मिक्स करू शकता. 1-2 वेळा मी मिक्स करून घेतलेलं आहे. 2 मिनटं वाफ काढून घेतल्यानंतर यामध्ये घालायचं आहे 3 ते 4 चमचे दूध घालायचं आहे. तर मी लहान अर्धी वाटी दूध घातलेलं आहे. आता परत मिक्स करून घ्यायचं आहे. दलिया शिजवण्यासाठी आपल्याला इथे दुधाचा वापर करावा लागतो आहे. तुम्ही इथे पाण्याचा वापरसुद्धा करू शकता. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने. दलिया आणि मूग डाळ ही पचायला हलकी असल्यामुळे असे हे पदार्थ बनवून खाल्ले पाहिजे. शिवाय तुम्ही जर गर्भवती असाल तर तुम्ही असे दलियाचे पदार्थ बनवून खाऊ शकता, कारण गरोदर महिलांसाठी हे खूपच पौष्टिक आहे. यामध्ये आहे लोह, प्रथिने, त्यामुळे अशक्तपणा येत नाही आणि बाळाच्या विकासासाठी सुद्धा हे लाडू खूप छान आहे. यासाठीच हे इतके पौष्टिक आहेत की आपल्या हृदयाचं आरोग्य चांगलं करतं, रक्तदाब नियंत्रणात ठेवतं, कॅल्शियम भरपूर असल्यामुळे हाडे मजबूत होतात आणि आपल्याला ऊर्जासुद्धा मिळते. झाकण ठेवून परत मी 2-3 मिनटं वाफ काढून घेतलेली आहे. छान असं हे बघा, मस्त फुललेलं आहे दलिया आणि मूग डाळ. एकदा मिक्स करून घेऊया. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे पोटासाठी खूप चांगलं आहे. अपचन आणि बद्धकोष्ठता होत असेल तर ते आजारसुद्धा कमी होतात. वजन नियंत्रणात राहतं, कारण यामध्ये कॅलरीज भरपूर प्रमाणामध्ये आहे. पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. हे बघा, छान असं सेट झालेलं आहे. गॅसची फ्लेम बंद करायची आहे. यानंतर आपल्याला थंड करण्यासाठी हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तुम्हाला माहिती आहे, लहान बाळाला सुद्धा आपण दलिया देतच असतो. 1-2 वर्षासाठी तरी दलिया आपण खायला देतच असतो. का देतो? कारण यामध्ये भरपूर पौष्टिक असे पदार्थ आहेत. यासाठीच दलिया देतोय. तर हा लाडू आज आपण बनवतोय ना, तो लहान मुलांसाठी सुद्धा तितकाच पौष्टिक आहे. हे मिश्रण चांगलं असं पसरून ठेवायचं आहे 2-3 मिनटं. थोडंसं कोरडं आणि थंड झाल्यानंतर यामध्ये इतर आपण थोडे साहित्य घालूया. तर मनुके आपण तळून ठेवलेले ते घातले. इथे कळिंगडच्या, भोपळ्याच्या बिया आणि सूर्यफुलाच्या बिया मी थोड्याशा बाजूला काढल्या होत्या. 1-2 बदामसुद्धा चिरून घेतले, ते सुद्धा घातले. सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने. आणि थोडं मिश्रण घेऊन हातावर या पद्धतीने लाडू वळून घ्यायचे. यामध्ये दूध घातलं असल्यामुळे हे लाडू जास्त दिवस टिकत नाही. 10 ते 15 दिवस हे लाडू टिकतील. तुम्हाला जर जास्त बनवायचे असतील, महिनाभर ठेवायचे असेल तर फ्रीजमध्ये बनवून ठेवू शकता. आणि 8 ते 10 दिवसासाठी ठेवायचे असेल तर तुम्ही बाहेर ठेवू शकता. तरीसुद्धा 3-4 दिवसासाठी बाहेर ठेवा आणि जास्त दिवस ठेवायचे असतील तर तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवू शकता. आणि गरज वाटेल तेव्हा तुम्ही फक्त हा एक लाडू आणि 1 ग्लास दूध पिऊ शकता. पाहू शकता, मस्त याला बाइंडिंग आलेली आहे. याच पद्धतीने असे बाकीचे लाडूसुद्धा बनवून घ्यायचे. खायला खूपच चवीला छान लागतात. पहा, हे सगळे लाडू मी असे बनवून घेतलेले आहेत. ज्यांना डायबिटीज आहे ना, त्यांना सुद्धा हे फायदेशीर आहे. इतकंच फक्त की यामध्ये मी गूळ वापरला आहे, तर तुम्ही गुळाचा वापर न करता डॉक्टरांना विचारून यामध्ये जी धागेवाली मिश्री साखर असते ना, ती घातली आणि तर लाडू बनवल्यानंतर तुम्ही ते खाऊ शकता. मस्त असे हे पौष्टिक लाडू तयार झालेले आहेत. चवीला एकदम भारी लागतात. पहा, एक लाडू तोडून दाखवते. बाइंडिंगसुद्धा खूप मस्त आलेली आहे. तर मंडळी, तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये असे पचायला हलके पौष्टिक लाडू बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. आजची रेसिपी ही पौष्टिक लाडवाची कशी वाटली हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. जराही आवडली असेल तर लाईक करा. मित्रमंडळी, कुटुंबासोबत नक्की शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा या लाडवाचा फायदा होईल आणि ते सुद्धा बनवून बघतील.